आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जगायचे, पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे. त्यासाठी वाचून कृतीत आणा. 1. वात, 2. पित्त, 3. कफ. वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात. यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोडी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात. 1. सकाळी लवकर उठावे, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर 4:30 ते 5 या वेळेत उठावे. 2. दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे, म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी. याप्रमाणे 1 ते 3 ग्लास पाणी खाली बसूनच प्यावे. अनेक रोग दूर होतात. 3. पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि त्यानंतर दात घासावे. त्यामध्ये कडुलिंबाची काढी, आंब्याची काढी, करंजेची काढी, बाभळीची काढी इत्यादी किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किंवा स्वदेशी पेस्ट वापरू शकता. दंतरोग दूर राहतात. 5. नंतर आंघोळ करावी. शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. आंघोळ करताना गरम पाणी कधीच वापरू नये. सकाळी 7:30 ते 9:30च्या दरम्यान जठराग्नी सर्वात तेज असतो. त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमिनीवर मांडी घालून बसावे. शांतचित्ताने जेवण करणे आदर्श. जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे. 7. जेवणाअगोदर 45 मिनिटे आणि जेवणानंतर 1 तासाने पाणी प्यावे. जेवताना 1 ते 2 घोट पाणी प्यायला हरकत नाही. 8. सकाळी फळांचा ज्यूस घ्या. दुपारी दही, ताक किंवा मट्टा घ्या आणि झोपताना देशी गाईचे दूध, देशी गाईचे तूप किंवा हळद टाकून प्या. 9. नेहमी पाणी पिताना हळूवार व खाली बसून घोट घोट पाणी प्यावे. उभे राहून गडबडीने पाणी पिऊ नये. 10. नेहमी जेवण केल्यानंतर 10 ते 15 मिनिटे वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी घ्यावी आणि संध्याकाळी जेवण केल्यावर 3 तास झोपू नये व शतपावली करावी. 11. ॲल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये व काहीही खाऊ नये. ॲल्युमिनियममधले बनवलेले जेवण करणे म्हणजे विषप्राशन करणे होय. 12. भोजन करताना नेहमी मातीच्या भांड्याचा वापर करावा. त्याबरोबर तांब्या पितळच्या भांडी पण वापरू शकता. थोडक्यात ज्यांचा वितळबिंदू जास्त आहे अशीच भांडी वापरा. 13. झोपताना आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे किंवा विष्णू मुद्रेत आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले. पोटावर झोपू नये. 14. मैदा, डालडा, वनस्पती तेल, पाम तेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खाऊ नये. लाकडी घाण्याचे तेलच वापरा. 15. सेंद्रिय गुळाचा वापर करावा. 16. पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गूळ खावा. 17. जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा. 18. कमीत कमी 6 ते 7 तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे. 19. दररोज 1 तास प्राणायाम, 15 मिनिटे योगासने व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे. 20. प्राणायाम मात्र नियमित करणे चांगले. 21. रोज न चुकता 1 आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा. तसेच दुधी भोपळा, गाजर, बीट, मुळा, काकडी, कोबी यांचा वापर करावा. 22. जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे. जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे, उकडू बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील. 23. भारतीय रस म्हणजे ऊसाचा रस, कोकम सरबत, आवळा रस, लिंबू सरबत, फळांचा ज्यूस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत. 24. भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा. जास्त फिट टाईट नसावा. शक्यतो पांढराच असावा. 25. शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखू नये. जर रोखले तर शरीरामध्ये 84 प्रकारच्या व्याधी निर्माण होतात. लघवी आली की थांबवू नये, बसूनच लघवी करावी
अश्रू बाहेर येऊ द्यावेत. रडायला आले तर रडावेच. हसायला आले की भरपूर हसावे. जांभई आली की द्यावीच. शिंक आली की बिंदास द्यावी. अपान वायू आला की तसाच बाहेर येऊ द्यावा. 26. कप कधीच गिळू नये. 27. शरीराला दररोज लाळेची गरज असते. जेवताना थोडी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातूनच शरीरात घालावी लागते. त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या. तसे केल्यास बरेच आजार दूर